प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी. सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेवू. आपण जाऊया पहिले कोरिन्थिकरासपत्र 1:18. वधस्तंभाचा संदेश हा नाश होणाऱ्या लोकांसाठी वेडेपणा आहे, पण आपण जे तारले जात आहोत त्यांच्यासाठी ते देवाचे सामर्थ्य आहेत. प्रियानो, वधस्तंभाचा संदेश जे नाश होणार आहेत त्यांच्यासाठी जे आहेत हे वेडेपणा आहे, पण आपल्यासाठी जे आहेत आपल्यासाठी हे देवाचं सामर्थ्य आहे. कारण आपल्याला माहिती आहे की वधस्तंभाच्या संदेशामुळं आपलं जीवन बदललं गेलं. आपलं सर्व पापाची क्षमा झाली. आपण सर्व बंधनातून मुक्त झालो. आपण सर्व रोगापासून मुक्त झालो. जे कार्य येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर केलेलं आहे त्याच्यामुळं तो वधस्तंभाचा संदेश हा आपल्यासाठी देवाचं सामर्थ्य आहे. पण जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, जे लोक त्यांना माहीत नाही की येशू ख्रिस्त वधस्तंभावर का गेला होता, त्यांच्यासाठी हा वेडेपणा. ते म्हणतात जे येशू देव होता तर का तो क्रुसावर लटकलेला होता. दुसरी गोष्ट ते म्हणतात की पुष्कळ लोकांनी जे आहेत दुसऱ्यांसाठी बलिदान केलेलं आहे, मग येशू ख्रिस्ताने केलं या मोठं काम काय आहे. प्रियानो, आता हे समजून घ्या, येशू ख्रिस्त हा देव आहे. तो या जगात आला होता मानव म्हणून, पण तो 100% देव होता, 100% मानव होता. म्हणजे देवाने मानवासाठी जे आहेत आपलं बलिदान केलं. म्हणून हे ते दुसरे ज्या लोकांनी बलिदान केलेलं आहे चांगल्या गोष्टीसाठी त्यापेक्षा खूप वेगळं आहे. कारण इथं देवाने मानवांसाठी बलिदान केलेलं आहे. दुसरी गोष्ट काय, येशू ख्रिस्त जो आहे तो क्रुसावर होता, तो आपल्यासाठी होता, आपल्या पापांसाठी होता. प्रियानो, एक पाप आपल्याला नरकात टाकू शकतं. एक पाप आपलं जीवन उद्ध्वस्त करू शकतं. आणि आपण सर्व पापी आहोत. आपण स्वतःला वाचू शकत नाही. काय जर म्हणतात मी चांगले कामं करतो म्हणजे माझ्या पापाची क्षमा नाही. तुम्हाला देवाच्या क्षमेची आवश्यकता आहे. आपण स्वतःहून वाचू शकत नाही स्वतःला. म्हणून येशू ख्रिस्त आला होता. त्याने आपले निष्कळंक रक्त सांडले, कारण त्या रक्तामध्ये कुठलंही पाप नव्हतं. आणि त्या रक्तामुळं आपल्या सर्व पापांची क्षमा झालेली आहे. कारण पवित्र शास्त्र म्हणतं की रक्त सांडणे खूप आवश्यक आहे पापाच्या क्षमेसाठी. पण हे जे रक्त आहे ते निष्कळंक असले पाहिजे. म्हणून येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता. हालेलुया. आनंदाची गोष्ट म्हणजे की त्याला पुरलं गेलं, पण 3 दिवसानंतर तो उठला. तर प्रियानो, आपल्यासाठी जे विश्वास ठेवतात या संदेशावर त्यासाठी हे देवाचे सामर्थ्य आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो यासाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.